दिल से स्वागत। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले इसका बैकग्राउंड देना चाहूँगा। आओ तापी नदी को जाने ये वेबिनार सीरीज शुरू करने के पीछे हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के विनोद बोधनकर सर और नरेंद्र चुग सर, इन्होंने कोरोना पैंडेमिक के बीच में जब सारा फिजिकल एक्टिविटी बंद था, आओ नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत की थी 2020 में। और लगभग हर संडे 44 वेबिनार्स लिए, जिसमें 75 से भी ज्यादा स्पीकर महानुभाव जो जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में कार्यरत है, पूरे भारत से और दुनिया से उनको इनवाइट किया। और तब तय हुआ कि अप्रैल 2021 में हम फिजिकल यात्रा निकालेंगे। यात्रा का समय और प्लेस तय हुआ था। यात्रा नासिक त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक जाएगी, लेकिन कोरोना सेकंड वेव आने के वजह से वो यात्रा नहीं हो पाई। फिर ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा तो नहीं कर पा रहे हैं, तो हम ऑनलाइन डिजिटल संवाद यात्रा ले सकते हैं क्या। तो फिर अप्रैल 2021 में नासिक डिस्ट्रिक्ट से यात्रा की शुरुआत की आओ नदी को जाने इस वेबिनार में। नासिक, जलगांव, नंदुरबार, धुलिया ऐसे करते करते महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा संपन्न हुई। और उसके बाद में अभी लगभग 110 से भी ज्यादा नदियों के ऊपर फिजिकली भी काम शुरू हो चुका है, चला जानुया नदीला इस प्रोजेक्ट में। और जब 4 डिस्ट्रिक्ट कंप्लीट हुए, जलगांव, नंदुरबार, धुलिया, तो हमारे सभी साथियों ने तय किया कि हाँ, जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, वैसे हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज की भी शुरुआत करते हैं। तो मई 2021 में हमारे टीम ने आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत की, जिसमें अभी तक तीनों राज्यों से लगभग 150 से भी ज्यादा महानुभाव आ चुके हैं, जिनका अलग अलग क्षेत्रों में कार्य है। जल जंगल जमीन जानवर, हमें अलग अलग। एक मिनट में स्क्रीन शेयर करता हूँ। हमारे यात्रा की शुरुआत मई 2021 में हुई थी, जिसमें जलगांव जिले के जामनेर तालुका से गाड़ेगांव करके विलेज है, वहां से हमने यात्रा की शुरुआत की थी, जो कि मॉडल विलेज है। और वो मॉडल विलेज में जो पार्टिसिपेंट थे, विलेजर्स थे, एनजीओ थी, गवर्नमेंट था, उन सभी का हमने ऑनलाइन वेबिनार में उनको इनवाइट किया। इस ऐसे यात्रा की शुरुआत हुई और हमें अलग अलग ग्रुप मिलते गए, जैसे आर्ट ऑफ लिविंग, गायत्री परिवार, मिशन 500 करोड़ लीटर, भूजल वारकरी, सूरत प्रोजेक्ट, माता पिता परिक्रमा समिति, ऐसे अलग अलग ग्रुप हमें इस वेबिनार सीरीज में जुड़े। अलग अलग इंडिविजुअल्स भी जुड़े कि जिनका अलग अलग क्षेत्रों में काम है, जो हमारे बुल्डाना से कमल वाले बाबा संजय गुरव सर हो, या फिर कोई हनी बीज पे काम करने वाला हो, कोई मिट्टी पे काम करने वाला हो, कोई पंछियों के ऊपर काम करने वाले हो। ऐसे अलग अलग क्षेत्र में मिलेट्स फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, ऑर्गेनिक फार्मिंग, यौगिक फार्मिंग, ऐसे फार्मर्स भी हमारे इस ग्रुप में और वेबिनार में आ चुके हैं कि जिनका अनुभव किसी का 10 साल का है, किसी का 40 साल का है। ये सब करते हुए हम इस मुकाम तक पहुंचे कि तीनों राज्यों से हमारे साथ महानुभाव जुड़ते और उनका जो भी अनुभव है एक दूसरे के साथ साझा करते हैं। मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के इस वेबिनार के हमारे स्पीकर राजेंद्र जी गाडगिल, इनका परिचय करने के लिए करण के सर को इनवाइट करता हूँ। बहुत बहुत स्वागत है उमेश इंगले सर। हेलो। हाँ, बोलिए सर। आदित्य,
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांचा महाराष्ट्रामध्ये पक्षी प्रेमी म्हणून परिचय आहे असे ख्यातनाम अभ्यासक राजेंद्र गाडगीळ सर. राजेंद्र गाडगीळ सरांचा परिचय हा ज्यांच्या शिक्षणापासून करायचा असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रथम क्रमांक हा कधीच दुसऱ्यावर गेलेला नाहीये. BA मानसशास्त्रामध्ये विद्यापीठात प्रथम, BCJ मध्ये विद्यापीठात प्रथम, MCJ मध्ये विद्यापीठात प्रथम, मुंबईच्या विद्यापीठाचा उद्योजकता जो कार्यक्रम घेतला त्यातही ते प्रथम होते. म्हणजे आपलं काम आणि कर्तृत्व आणि अभ्यास या सगळ्या गोष्टीतून त्यांनी साहित्य विशारद जी काही परीक्षा झाली या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी 3रा क्रमांक मिळवला होता. अर्थात त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पाहिल्यानंतर असं दिसून येतं की मेट्रिक संस्था पुणे इथं कामाची सुरुवात झाली. गोखले सामाजिक विज्ञान संस्थेत पुणे इथंही त्यांनी काम केलं. MJ कॉलेजमध्येही काम केलं. तसेच 1996 पासून तर 2005 पर्यंत देशदूत असो, देशोन्नती असो, जनशक्ती असो या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एवढेच नव्हे तर पक्षी निरीक्षक छंदातूनच ते पक्षी अभ्यासाकडे वळले. 2010 पासून त्यांनी पक्षी निरीक्षण हा जो काही छंद होता हा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि अभ्यासाची परिणिती म्हणून अनेक अशा वृत्तपत्रांमध्ये किंवा टीव्ही माध्यमातून त्यांनी आपला परिचय करून दिला होता. एवढेच नव्हे तर आकाशवाणी, दूरदर्शन या समाज प्रबोधन या कार्यक्रमातून त्यांनी पक्षी आणि पर्यावरण तसे मेरून तलाव, पक्षी आणि प्रदूषण, ABP माझा याच्यावर त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मेरू तलावातील प्रदूषण या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला होता. एवढंच नव्हे तर वृत्तपत्रीय लेखनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. आम्ही पक्षी जळगावचे, दैनिक दिव्य मराठी, सफर पक्षी जगताची, दैनिक पुण्यनगरी, चातक पक्षाची मुक्तता अनुभव तसे वृत्तपत्रीय नियतकालिकातून असे जवळजवळ सरांनी 100 लेख प्रसिद्ध केलेले आहे. विशेष म्हणजे पक्षी मित्र या त्रैमासिकाचंही त्यांनी लेखन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांना अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत. पक्षी मित्र पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सप्तरंग मराठी चॅनल या खानदेश भूषण पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अशा अनेक गोष्टीतून त्यांना वसुंधरा मित्र निसर्ग पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. या अशा सगळ्या गोष्टीतून त्यांनी जळगाव शहरामध्ये जे काही विविध असे पक्षी येतात त्या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 16 ठिकाणी ग्रीन पाडून सातत्याने त्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या आणि 15 वर्षाच्या कालखंडात स्थानिक स्थलांतरित जे काही 257 प्रकारचे जे पक्षी येतात या पक्ष्यांची त्यांनी नोंद केलेली आहे. पक्ष्यांच्या बाबतीत जे काही समज, गैरसमज, अंधश्रद्धा या दूर व्हाव्या म्हणूनच त्यांनी जनजागृतीसाठी अनेक उपक्रमातून त्यांनी सहभाग नोंदवला, जेणेकरून मानवांमध्ये, समाजामध्ये, पर्यावरणामध्ये पक्ष्यांचं किती महत्वाचं काम चालतं अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं. तसेच आपल्या परिसरामध्ये जे काही पक्षी येतात ते स्थलांतरित पक्षी असतात. ते काय येतात यांच्याबद्दलचे कारण सांगितली. जे काही नायलॉन माझा असतो याच्यामुळे जे काही पक्ष्यांना अनेक प्रकारच्या दुखापती होतात या गोष्टींवर त्यांनी समाज जागृती केली. पक्षी आणि अंधश्रद्धा या तसेच पक्ष्यांची उत्क्रांती, पक्षी हवेत कसे उडतात, पक्षी आणि पर्यावरण रक्षण, चिवताई संवर्धनासाठी पुढील समस्या, पक्ष्यांचे कृषी जीवनात, कृषी परिसंस्थेतील कार्य काय असं अशा अनेक गोष्टींवर त्यांनी संशोधन केलं आणि म्हणून अनेक अशा वृत्तपत्रातून लिखाण करत असताना विविध दिनांचे आयोजनही त्यांनी केलं होतं. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असो, 2 ऑक्टोबर किंवा 8 ऑक्टोबर असो, वन्यजीवन सप्ताह असो, अशा अनेक गोष्टीतून समाजामध्ये पक्ष्यांच्या बद्दल जागृती निर्माण होणं हे अतिशय महत्वाचं होतं.
आणि म्हणून पक्षी आणि मानव यांचा ऋणानुबंध हा नेहमी जवळचा असावा म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक असं मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या या राजेंद्र गाडगीळ सरांच्या परिचय जास्त न करता आपण त्यांच्या सोडून त्यांचा परिचय ऐकावा, म्हणून मी आदरणीय राजेंद्र गाडगीळ सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. नमस्कार. वेबिनारला उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज सोनकुले आणि त्यांच्या मंडळींनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करतो. आज आपण विषय घेतलेला आहे पक्ष्यांचे कृषी परिसंस्थेमधील महत्व, रोल अँड फंक्शन. सर 1 मिनिट थांबवतो, तुमची स्क्रीन शेअर करायची राहिली, तिकडून शेअर करायला. येस सर, आली. एक मिनिट. त्याच्यावर आला. ते जे 3 डॉट दिसत आहे ना, त्याच्या इथं फुल स्क्रीन मोड असं बटन असेल, त्याच्यावर क्लिक करा. नाही, 3 डॉट आहे बघा, ते स्लाइडच्या वरती राईट साइडला 3 डॉट्स दिसत आहेत का, त्याच्यावर मोर बटन वर जाऊन फुल स्क्रीन ऑप्शन असेल. राईट साइडला जे 3 डॉट्स आहे ना, तिथंच असेल ते बटन बघा, फुल स्क्रीनचं. दिसत, बाकीचं पण दिसतंय. ठीक आहे, असं पण चालेल, काय हरकत नाही, बोला तुम्ही सर. एकच सेकंद. तो एक बाण दिसतोय ना मॅडम, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे ते फुल स्क्रीन मध्ये जाईल. ते स्लाइडच्या वरती बाण आहे बघा, थोडं वरती जवळच्या, हा तिथं राईट साइडला जा, थोडं राईट साइडला. तुमचा एरो आहे ना, थोडं राईट साइडला ना, ते सेव्हच्या बटनाच्या बाजूला आहे बघा. ते एडिट विथ ऍक्रोबॅट असं नाव दिसतंय ना, त्याच्या बाजूला एरो आहे बघा, लेफ्ट साइडला. एडिट विथ ऍक्रोबॅट नाव दिसतंय का, हा त्याच्याच खाली, नोटपॅडच्या खाली आहे. आता होते ना तुम्ही, त्याच्या खाली खाली तो एरो आहे बघा, राईट, त्याच्या खाली. आता तुम्ही होताय ना, त्याच्या बाजूला एरो आहे बघा. हे ना, हे फुल स्क्रीन. हा, क्लिक करा त्याच्यावर. येस, झालं. पण मग हा याच्यावरती काय ते तुम्हाला दिसायला पाहिजे ना. नाही, पण मग माझ्या अक्षरांवर नको तुमच्या. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे तुला. ही अक्षर दिली ना. नाही नाही, बरोबर. बरोबर कुठे ही अक्षर. ते तुम्हाला कसं दिसायला पाहिजे. अच्छा सॉरी, ठीक आहे ठीक आहे, 1 मिनिट मी तुम्हाला ऍड्रेस.
चालू सगळी अक्षर. हा, चला, टेक्निकल डिफिकल्टीज आपल्या सगळ्यात दूर झालेल्या आहेत. आणि आपण पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत की कृषी परिसंस्था म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज ॲग्रो इकोसिस्टम. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शेती व्यवसायामुळे शेताभोवतालचं जे क्षेत्र असतं ते जे प्रभावित होतं त्याला कृषी परिसंस्था, ॲग्रो इकोसिस्टम असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय कोणते कोणते घटक येतात, तर निर्जीव, अजैविक आणि सजीव घटक, जे प्रकृती, रचना, मृदा, वातावरण, पाणी आणि मानवाचं जे कृषी व्यवस्थापन असतं त्याच्यामधले अनुकूल सहजीवी परस्पर जे संवाद असतो ते सगळं मिळून कृषी परिसंस्था ही तयार होत असते. आता आपण कृषी परिसंस्थेतील घटक कोणकोणते आहेत, तुम्ही याच्यावरती चार्ट बघा आणि चार्टमुळे तुम्हाला लक्षात येईल. तर त्या घटक म्हणजे प्रकृती, ही जी संपूर्ण जमिनीची प्राकृतिक रचना असते, मग ती कोकणातली वेगळी असेल, खानदेशातली वेगळी असेल, विदर्भातली वेगळी असेल, आणि एकंदर वातावरण, मग पावसाळी वातावरण असेल, शुष्क वातावरण असेल, पानगळतीचं वातावरण असेल, आणि समुद्र सपाटीपासूनची उंची त्या त्या भागातली, त्याचबरोबर तापमान, आर्द्रता, प्रकाश किती तीव्रता आहे, आणि वारा जो असतो त्याचं गती किती आहे, पीक लागवडीखालील मृदा कशी आहे, बिगर लागवडीखालील क्षेत्र किती आहे, जल व सिंचन पद्धती कोणकोणत्या वापरल्या जात आहेत, पोषक अन्नद्रव्य, कीटक आणि नियंत्रणाच्या पद्धती काय आहेत, जमीन तयार करण्याच्या पद्धती काय आहेत, जसं की मिश्र आणि आंतरपीक, कुरण, पाळीव प्राणी, पक्षी, परजीवी, तृणभक्षी कीटक, पक्षी, वनस्पती, जमिनीखालील जीव आणि परागवाहक, असं सगळं मिळून ते कृषी परिसंस्थेचे घटक तयार होतात. आता हे आपण लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचं महत्व काय आहे हे आधी आपण समजून घेणार आहोत. तर 50-51 मध्ये कृषी क्षेत्राचा 17.5% वाटा होता आणि तो 23-24 मध्ये 19% इतका झालेला आहे. म्हणजे भारताच्या लोकसंख्येची 42% लोकसंख्या हिला शेती उपजीविका पुरवत असते. भारतातील सुमारे 250 दशलक्ष लोक हे कृषी क्षेत्रात काम करत असतात. म्हणजे बघा किती रोजगाराचं हे मोठं साधन आहे. मग ते कृषी संशोधक अधिकारी असतील किंवा शेतमजूर असेल, तर ते सगळे मिळून 250 दशलक्ष लोक या कृषी क्षेत्रावरती काम करत असतात. भारत सरकारने जी आकडेवारी दिली आहे त्यानुसार 55% कर्मचारी कृषी क्षेत्रात काम करतात. एकंदर शासनाच्या 55% कर्मचारी हे कृषी क्षेत्रात काम करत असतात. भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR यांनी जे आकडेवारी दिली आहे त्यानुसार भारतात 1.6च्या वार्षिक विकास दराने लोकसंख्या वाढत आहे आणि दरवर्षी 2 दशलक्ष टन अतिरिक्त अन्नधान्याची आवश्यकता असणार आहे. या उलट हवामान व तापमान बदल, नैसर्गिक आपत्ती, पावसाचा लहरीपणा, कीड पडणं या प्रमुख कारणामुळे उत्पादन घटतंय. म्हणजे एका बाजूला
लोकसंख्या वाढते, त्याच्यामुळे अन्नधान्याची गरज आहे, आणि दुसऱ्या बाजूला ही विविध जी संकट आहे त्याच्यामुळे उत्पादन घटतंय, म्हणजे गरजेपेक्षा आपलं उत्पादन घटतंय. आणि मग इथनं याच्यासाठी हे जर उत्पादन घटू नये तर त्याच्यातला जो एक भाग आहे पक्षी, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. याआधी रोग आणि कीड यामुळे जवळजवळ 35% आपल्या शेतीचं नुकसान होतं, असं वेगवेगळं संशोधन आपल्याला सांगतंय. म्हणजे आपल्याला एका बाजूला अन्नधान्याची गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला एकट्या म्हणजे हवामान तापमान बदल, अति पाऊस, ढगफुटी, कोरडा दुष्काळ इथं संकट आहेतच, पण रोग आणि वेगवेगळी कीड यामुळे 35% अन्नधान्याचं नुकसान आपलं होत. म्हणजे कीड नियंत्रण हा एक महत्वाचा पैलू याच्यातला आहे. मग या संदर्भात कृषी परिसंस्थेचे शत्रू कोण हे आपण तपासून बघणार आहोत. उंदीर, नाकतोडे, पतंग, भुंगे, लष्करी आळ्या, जमिनीखालील हुमणी, आळ्या, टोळ, सरडा, पाली, पिठ्या, वाळवी, फुलकिडे, मिलीबग, मावा, अंडी असे अनेक कीटक हे कृषी परिसंस्थेतलं जे धान्य आहे, जे उत्पादन आहे, त्याच्यावर हल्ला करत असतात. जगभरातील कृषी क्षेत्रावर 70,000 प्रकारच्या कीटकांच्या जाती या हल्ला करतात. म्हणजे हवामान तापमान बदलामुळे विध्वंसक किडीत वाढ होत चाललेली आहे, आणि घातक कीटकांच्या वेगवेगळ्या जाती आणि बुरशी सुद्धा जन्माला येत आहेत. आणि हे सर्व मोठं संकट कृषी संस्थेवर आहे, आणि ते प्रमुख आपले शत्रू आहेत. भारतीय उपखंडात जर आपण त्याचा विचार केला तर जवळपास 30,000 प्रकारचे कीटक असल्याची नोंद वैज्ञानिकांनी केलेली आहे. अनेक कीटक आळ्या दिवसातून 2 वेळा त्यांच्या वजना इतकं अन्न ग्रहण करत असतात. कोवळी पानं खाणाऱ्या आळ्या 24 तासात त्याच्या वजनाच्या 200 पट अन्न खातात, आणि टोळ काही तासात भरलेल्या झाडाचे रूपांतर निरुपयोगी रिकाम्या खोडामध्ये करतात. बघा त्याची गती. तर देशात कीटकांपासून 30% म्हणजे जवळजवळ 1,00,000 कोटी पिकांचं नुकसान ती पूर्णपणे नष्ट होत असते. हा एवढा गंभीर प्रश्न आहे, आणि त्याची नोंद आपल्याला घ्यायची आहे, कारण त्या दृष्टीने आपल्याला पक्ष्यांचं फंक्शन अँड रोल वी हॅव टू स्टडी. तुम्ही ऐकलं असेल की आफ्रिकेमध्ये टोळधाडीमुळे शेती उद्ध्वस्त झाली. आपल्या काही राजस्थान किंवा इकडच्या भागात हे आहे प्रमाण, पण भारतात त्या मानाने कमी आहे. माझी टोळी जमिनीमध्ये एका कोशात साधारणतः 100 अंडी घालते. लक्षात घ्या किती, 100 अंडी. म्हणजे दक्षिण आफ्रिकेत जी शेती आहे तर एका वेळी 1,335 हेक्टर क्षेत्रातून 14 टन अंडी त्यांनी खोदून काढलेली होती, ज्याच्यापासून अंदाजे 1,250 दशलक्ष इतकी टोळांची संख्या वाढली असती, की त्यांनी ते सगळे आळ्या खोदून काढल्या आणि त्या नष्ट केल्या. त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की टोळधाड किती गंभीर प्रश्न आहे, आणि किती प्रचंड प्रमाणात शेती उद्ध्वस्त करतं. आणि त्याच्यामुळे आपण आधीच बघितलंय की आपल्याला एका बाजूला लोकसंख्या वाढते, त्याच्यामुळे पीक वाढीची गरज आहे, अन्नधान्य वाढण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला हवामान तापमान बदलाचं संकट आहे, आणि कीड हे आपलं प्रमुख संकट आहे. आणि त्याच्यासाठी कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचं प्रमाण वाढतंय. आता
बघा, बुरशीनाशक, इतर प्रकारचं तणनाशक, आणि मग जगात त्याचं प्रमाण किती आहे हे ज्या नकाशामध्ये, तर 76% कीटकनाशक हे एकट्या भारतात वापरलं जातं. हा, तणनाशकाचं प्रमाण 10% आहे आणि बुरशीनाशकाचं 13% आहे, आणि इतर ज्या काय किडी आहेत त्याच्यासाठी 1% वापरलं जातं. इतकं मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो. याचाच अर्थ की कीटकांमुळे जमीन प्रदूषित होते, विषारी होते, आणि आपोआपच हे जे कडधान्यावरही त्याचं, ज्वारी बाजरीवरही त्याचे परिणाम होतात, आणि एकूणच धान्य, फळं, भाज्या या सुद्धा किडीमुळे प्रचंड विषारी होतात कीटकनाशकांमुळे. कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे कृषी, पक्षी, प्राणी, वनस्पती, मानव हे सर्व विषबाधित होत आहेत. कीटकनाशकांचे वापराचे घातक परिणाम काय आहेत ते आता आपण थोडक्यात बघणार आहोत. मातीचं आरोग्य, पाण्याचं आरोग्य, हवेचं आरोग्य आणि एकंदर जैवविविधतेचं आरोग्य याच्यावरती घातक परिणाम होतात. किडींवर जगणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट होते. फवारणीमुळे शेतकऱ्यांचे विविध ॲलर्जिक आजार वाढतात, किंबहुना काही वेळेस त्यांना मृत्यूचाही सामना करावा लागतो. आणि त्याच्यामुळे जगभरात युरोपियन देशांनी कीटकनाशकांवरती बंदी घातलेली आहे. आता या जे फवारणी आहे तिचं पक्ष्यांवर आणि मित्र कीटक, कारण सर्वच कीटक काही आपले शत्रू नाही आहेत, तर मित्र कीटकांवर कोणते विपरीत परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. तर कीड नष्ट करणाऱ्या पक्ष्यांच्या 87% प्रजातीला धोका असल्याचं संशोधनातून आढळून आलेलं आहे. गिधाड, मालडोक, सारस सारखे अनेक पक्षी हे कीटकनाशक जो वापरतोय आपण त्याच्यामुळे नामशेष होत आहेत, झालेले आहेत. पक्ष्यांच्या वजनात घट होतीये, अंड्यावरती त्यांचे दुष्परिणाम होत आहेत. आणि याच्यातलं एक चांगलं उदाहरण म्हणजे आटपाटी येथील पक्ष्यांचं आश्रयस्थान असलेला ड-ब-ई या कुरणात वेगवेगळ्या जातींचे पक्षी मृत अवस्थेत आढळून आलेले आहेत. आता ही बातमी बघा. पार्वो वायरस से तेंदुए कीटनाशक मिले, दाने से 7 मोर और बाघों की सामान्यतः मौत, ही अशी एक खांडव्याकडची बातमी आपल्या वाचनात येते. ती तुमच्यासाठी मुद्दाम दाखवलेली आहे. किती गंभीर प्रश्न आहे हा. आणि जर आपली शेती, आपली जैवविविधता, आपली सृष्टी, माणूस, पक्षी, कीटक, फुलपाखरं हे जर या कीटकनाशकांच्या घातक जे परिणाम आहेत ते जर टाळायचे असतील तर आपल्याला एकमेव मार्ग आहे की नैसर्गिक कीड नियंत्रक, नॅचरल पेस्ट कंट्रोलर म्हणून पक्षाचं महत्व, त्याचं फंक्शन, त्याचा रोल, त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्या दृष्टीची ही पीपीटी आता आपण बघणार आहोत. मग हे जे साधे वटवटे किंवा प्लेन प्रिनिया आहेत, महाधनेश कोकणाकडे जो असतो तो ग्रेट हॉर्नबिल आहे, आपल्या गाय बगळे असतात, कॅटल लिग्रेड आहेत, निळ्या गालाचे वेडा रागू, ब्लू चिक बीटर किंवा अनेक असे जे असंख्य प्रकारचे पक्षी आहेत, फिंच सारखे पक्षी आहेत, यांचं महत्व हे अपरंपार आहे. आणि त्या दृष्टीने पक्षी संवर्धन, चिमण्या संवर्धन याचं खूप महत्व आहे. बया हिचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता काय गरजेचं आहे तर बघा, चीनी किती मूर्खपणा केलाय. एक चिमणी वर्षाला सरासरी 4.5 किलो दाणे खाते असं त्यांना अभ्यासात आढळले. जर 10 लाख चिमण्या मारल्या तर 60,000 लोकांना पुरेल एवढं अन्न मिळू शकेल. म्हणजेच कोट्यावधी
चिमण्या या शेतमालाचं नुकसान करतायत, तर त्याच्यामुळे त्यांनी 58 ते 61 मध्ये चीन सरकारने चिमण्या मारा मोहीम हातात घेतलेली होती आणि चिमण्या मारल्या तर पैसे देऊ अशी एक अजब घोषणा केली आहे. आता हिचे काय कटू अनुभव आले, तर चिमण्या मारा मोहिमेनंतर 1960 मध्ये प्रचंड संकट ओढवलं, सुलतानी संकट ओढवलं. संपूर्ण चीनमध्ये उभ्या पिकांवर टोळधाडीचं सत्र सुरू झालं. टोळांना खायला नैसर्गिक शत्रू चिमणी किंवा असे अनेक पक्षी शिल्लक राहिलेले नाहीत आणि कृत्रिम कीटकनाशकांना या किडीनी दाद दिलेली नाही. तर चिमणी अभावी शेतीचं कसं नुकसान झालं हे बघा. हे आपण सांगत नाहीये, खुद्द चीनी सरकार सांगतायत की 60% शेती ही त्यांची किडीमुळे उद्ध्वस्त झाली. सुमारे 1.5 कोटी लोक उपासमारीने मेले आणि या सर्व हत्येला चीन मधलं हे जे बावट धोरण होतं, दिवाळखोर धोरण होतं, त्याच्यात माओज ग्रेट फेमिन ही पुस्तिका वाचण्यासारखी आहे. शांघाय प्रांतामध्ये एका महिन्याभरात 13,67,000 चिमण्या मारल्याचं या पुस्तकाने म्हटलेलं आहे. म्हणून शेवटी काय झालं, डोळे उघडले आणि सोव्हिएट रशियाकडनं 25 लाख चिमण्या त्यांना आयात कराव्या लागल्या आणि हळूहळू हे गणित सुधारावं लागलं. अशा या बिकट परिस्थितीत पक्षांचं जे कृषी परिसंस्थेतलं कार्य आहे, फंक्शन आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यांचा जो रोल आहे तो आपण अभ्यासणार आहोत. हा भारतीय निरपंख इंडियन रोल आहे. याला आपण भारतामध्ये दर दसऱ्याला तो मृत्युमुखी पडतो. कसा, तर दसऱ्याला भारतीय नीलपंख इंडियन रोलरचं जर दर्शन झालं तर ते शुभ समजलं जातं आणि त्याला ते पकडतात, त्याचे पंख गायबंदी करतात, त्याला उडता येणार नाही अशी सोय करतात आणि दर्शनाला ठेवतात. मुख्यतः उत्तर भारतात याचं प्रमाण फार मोठं आहे. तर याचं काय कार्य आहे, तर कीटक, टोळ, तण यांचा तो प्रतिबंध करतो. तो बियाणं पसरवण्याचं काम करतो, परागीकरण आणि क्रॉस परागीकरणाचं काम करतो, कुडतडणाऱ्या म्हणजे उंदर असे जे आहेत प्राणी त्यांचा तो विनाश करतो, सफाईचं काम करतो आणि मातीची सुपीकता, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तिचं फार मोठं कार्य आहे. आता पक्षी काय काय खातात ते बघणार आहोत आपण. कीर पोपट म्हणजे रोज रिंग पॅराकिट, धान्य बियाणे खाणारे पक्षी. फळ खातात, मध पितात, कीटक खाणारे हे आता जंत खातात, मासे खातात आणि सर्वभक्ष काही आहेत ते सर्वभक्षी आहेत. आता उंदीर, घुशी, सर्प, सरडे, पाली, बेडू, गोगलगाई, शंख यांचं कोण नियंत्रक आहेत, तर उंदीर देशातील 30% धान्य नष्ट करतात आणि मात्र घुबड एका रात्रीतून 3 ते 4 उंदीर मारतो आणि त्याच्यामुळे घुबड, शिक्रा, घार, गरुड, कावळा, खरुची, बहिरी ससणा, भारद्वाज, धनेश, खाटीक, गाय बगळे असे जे अन्य इतर शिकारी पक्षी आहेत ते उंदीर, घुशी, सर्प, सरडे, पाली, बेडूक अशांचं विनाश करतात आणि धान्याचं रक्षण करतात. आता कीटक आणि आया नियंत्रक पक्षी कोण आहेत बघा. साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये बया घरट बांधायला सुरुवात करते आणि अंड टाकते. तेव्हा तिच्या पिल्लांना खाण्यासाठी त्यांना पोषक आहाराची गरज असते आणि याच काळात हे पक्षी काय महत्वाचं काम करतात, तर संपूर्ण या किडीवरती नियंत्रण ठेवतात. त्याच्यात चिमणी आहे, बुलबुल आहे. बघा तुम्ही शेताच्या या परिसंस्थेत कुठले कुठले पक्षी दिसतात. राखी वटवटे आहे, दया आहे, नीलकंठ आहे, नवरंग आहे, वेडा रागू आहे,
काळा थिरथिरा आहे, शिंपी आहे, नर्तक आहे, कोतवाल आहे, भिंगरी आहे, हे सर्व पक्षी. आणि या संदर्भातलं एक अभ्यास झालेला आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षीतज्ञ डॉक्टर W.S. पोलिंग यांच्या मतानुसार एक चिमणी एका दिवसात 220 ते 260 वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन जाते. कारण काय, ते जे बाळ आहे ते गतीने वाढवण्यासाठी, खरं इतर वेळेस ती चिमणी धान्य खाते, पण आपल्या बाळाला प्रोटीन मिळण्यासाठी म्हणून या आळ्या देते. बघा, एक साधारणतः 2-3 इंच असे रोपं झालेली असतात आणि जमिनीवरच्या आळ्या हे रोप कातरून टाकत असतात. आणि याच काळात या पिल्लांची वाढ करण्यासाठी ही चिमणी या आळ्या गोळा करत असते आणि आपोआपच पेस्ट कंट्रोलिंगचं काम होतं आणि आपलं पीक जे आळ्या खाऊन नष्ट करणार असतं त्याच्यापासून त्याचा बचाव होतो. आणि असे म्हणून हा जो चिमणीचा विणीचा हंगाम आहे, हा आपोआपच कीड नियंत्रणाचा, आळ्या नियंत्रणाचा हंगाम आहे असं आपण म्हणू शकतो. तर कीड नियंत्रणात पक्ष्याची नेमकी भूमिका काय? पाकोळ्या, स्विफ्ट अँड स्वॅलोज या जे प्रकारचे पक्षी आहेत ते गव्हावरील कीड नियंत्रणाची भूमिका बजावतात. गवतातील बिया ज्याच्यामुळे तण वाढतं त्याच्यावर ते नियंत्रण ठेवतात. कीटकांपासून संरक्षण करतात. सोलोई म्हणजेच कॉमन रिस्पॉन्स रोज फिंच, आज बघा याच्यामध्ये दिसतोय, हा युरोप मधनं आपल्याकडे विंटर व्हिजिटर आहे आणि त्याच्यामुळे हे जे हिवाळी पाहुणे पक्षी आहेत हे सुद्धा आपल्या त्यावेळेसचा जो हंगाम आहे त्या हंगामाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर हे सगळे वेगवेगळ्या जातींचे पक्षी पिकांवरील आळ्या आणि त्यावर जे अंडी टाकलेली असतात त्याचं ते नियंत्रण करतात. वटवटे जातीचे जे पक्षी आहेत ते उसावरचे जे कीटक असतात ते खातात. मोठी रामगंगा तिच्या पिल्लासह कीटकांची अंडी, आळ्या आणि कोश जे असतात तयार झालेले ते नष्ट करतात. गिधाड हा उत्तम स्कॅव्हेंजर आहे, म्हणजे सफाई कामगार आहे. भारतीय गिधाड, इंडियन वल्चर. गिधाड हा मृत जनावरांचं मांस खातो. आम्ही आमच्या लहानपणी पाहिले, आता ते दिसत नाहीये कोणाला. त्यामुळे मांस कुजून जे विषाणूंचा प्रसार होत असतो बघा, असं शेताच्या बांधावर किंवा आजूबाजूला ढोरं मरून पडलेली असतात आणि ते सडतात आणि त्याच्यामुळे अनेक विषाणू जन्माला येतात आणि त्याच्यामुळे ते शेतावरती हल्ला करत असतात. पण गिधाड नष्ट झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबून गेलेली आहे. स्पेनमध्ये गिधाडांनी पुरवलेल्या या सेवांचा अंदाज त्यांनी केलेला आहे, तर काही दशलक्ष डॉलर याची बचत हे गिधाड करत असतात असं स्पेन मधल्या शास्त्रज्ञांनी माहिती शोधली आहे. पण आपण धान्य वाचवण्यासाठी जे डायक्लोफेनॉक वापरलं ते प्राण्यांच्या मृत शरीरात गेलं आणि गिधाडांवर विषबाधा होऊन जवळजवळ 1990च्या सुमारातच दशकात गिधाडांची संख्या कमी होत गेली आहे. पण अनेक गिधाड प्रेमींनी रेस्टॉरंट नावाचा संकल्पना वापरली नाशिकमध्ये, कोकणात आहे आणि त्याच्यामुळे बरेच गिधाड आता थोडी थोडी वाढायला लागलेली आहेत. गिधाड नष्ट झाल्यामुळे रेबीजचं प्रमाण वाढत आहे. पश्चिम भारतात बुबोनिक प्लेगचा उद्रेक जो झाला किंवा आता साधारणतः मला वाटतं 84 मध्ये सुरत मध्ये जो प्लेगचा आजार झालेला आहे ती ही सगळी त्याची प्रमुख कारण आहे. आणि म्हणून एव्हियन पॉलिनेशन ही पक्षी शास्त्रज्ञांसाठी आणि आता जे वेबिनार ऐकतात त्या पालकांना माझं सांगणं आहे की आपल्या मुलांचं करिअर घडवताना फक्त कॉम्प्युटर किंवा आता काय AI नवीन निघालंय याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून चालणार नाहीये. तर निसर्ग विज्ञानाकडे आपल्याला त्या अभ्यासाकडे वळावं लागणार आहे. तर जगभरातील 115 महत्वाच्या कृषी पिकांपैकी
87 पिकं म्हणजे 35% पिकांच्या प्रजातींना पशु व पक्ष्यांमार्फत झालेल्या परागीभवनामुळे लक्षणीय फायदा झाल्याचं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून पशु पक्षी फुलपाखरं, मी फुलपाखरांचा अभ्यास करतो, जवळजवळ जळगाव शहराच्या आसपास 65 जातीची फुलपाखरं शोधली. पण या सिमेंट कॉन्क्रिटिंग जे झालं ना जळगाव शहरात आणि मग आजूबाजूची झुडपं कापली गेली, तर या वर्षी आमच्या अभ्यासात 8 फक्त फुलपाखरं आम्हाला आढळून आलेली आहे. पक्षी अननस आणि पेरूसाठी अधिक उत्तम पैकी परागीभवनच काम करतात आणि त्याच्यामुळे जितकं परागीभवन चांगलं तेवढी फळं जास्त लागतात आणि ती गोड रुचकर सुद्धा असतात. बिहार राज्यातल्या पुसा येथे जी ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे मॅसन आणि मॅक्सवेल या कीटक शास्त्रज्ञांनी भारतातील पक्ष्यांचे अन्न या विषयावर संशोधन केलं आणि त्यांना असं आढळून आलं की पक्षी हे उत्तम कीड नियंत्रक आहेत, शेती आणि पर्यावरणास अत्यंत पूरक आहेत. काही पक्षी मात्र पिकांची हानी करतात आणि त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर इथे अनेक शेतकरी बसलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय की भाऊ मग पक्षी कीड खाई जातं तर हे खरं आहे, पण धान्य बी खाई जातं आणि आमना प्रचंड नुकसान करतं. हो, ही गोष्ट खरी आहे, पण चीनचा अनुभव आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की पक्षी जर मारून टाकले, कारण आम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणाला जातो तेव्हा बांधांवरती हे कीटकनाशकांमध्ये धान्य ओली करतात आणि ते बांधावर सोडलेलं असतं आणि ते पक्ष्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. ते अत्यंत घातक आहे आणि त्या दृष्टीने पक्षी व्यवस्थापनाकडे आपण आता बघणार आहोत. पक्ष्यांचे त्याच्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्याला तपासावे लागतील आणि हो, स्पष्टपणे सांगावं लागेल की सकारात्मक परिणामांबरोबर काही नकारात्मक सुद्धा परिणाम आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. शेतमालातील पक्ष्यांची आर्थिक भूमिका आपण अधोरेखित केलेली आहे आणि ती करावी लागेल. फायदे आणि हानीचं जे व्यवस्थापन आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या दृष्टीने 46 पक्ष्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या आहेत आणि 60% पक्ष्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या मात्र खूप नुकसान करतात. उदाहरणार्थ पोपट आहेत, तर ते पोपट अक्षरशः जे तेलबिया आहेत त्या सुद्धा फोडून आणि त्या काळात तेलाचं बियांचं नुकसान करतात. त्याचप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावरती इतर सुद्धा जसं आता रोजी स्टार्लिंग आहे, हे मायग्रेटरी बर्ड्स आहेत, त्यांचे थवेच्या थवे बसतात. मुख्यतः ज्या पक्ष्यांचे थवेच्या थवे बसतात ते अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात धान्य खात असतात. पण तरी सुद्धा आपल्याला डोक्यात ठेवावं लागेल की सकारात्मक त्यांचा जो रोल आहे तो फार महत्वाचा आहे. तो जर रोल घेतला नाही आपण, ती भूमिका जर लक्षात घेतली नाही तर मग मात्र चीनच्या मार्गाने आपण जाऊ. किंवा आता एक मला न्यूझीलंडचं उदाहरण देतो. अशातलं आहे तर ते 60 सालचं होतं, पण या साधारणतः 5-6 वर्षामध्ये न्यूझीलंडने एक मोठी घोडचूक केली की इंच की आपल्याकडे अनेक शेतकरी बांध सपाट करून टाकतात आणि बांधावरची झाडं तोडतात. त्यामुळे होतं काय की घुबड किंवा नीलपंखासारखे जे पक्षी या बांधावर बसलेले असतात ते बसणं बंद होतं आणि त्याच्यातनं मग पिकाचं काय नुकसान होतं ते बघूया. आणि त्याच्यामुळे शहाणं होऊन न्यूझीलंडनी परत बांधावर झाडं लावली आणि दुसऱ्या देशातनं आपल्या बॉर्डरवरच्या घुबडांना निमंत्रित करून त्याचं संवर्धन करायला सुरुवात केली आहे. मग विष टाकायचं नाही तर पिकांचं नुकसान टाळण्यासाठी, पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मग काय केलं पाहिजे, तर आपलं त्यांना सांगणं असणार आहे की पर्यावरणास अनुकूल असं व्यवस्थापन पद्धती
राबवल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक शास्त्रज्ञांचा फार मोठा उपयोग आपल्याला केला पाहिजे. एक पारंपरिक गोफणीने पक्षी उडवणं, पण शेतकरी मला काय सांगेल की भाऊ आता 300-400 रोज लागत आणि किमान 4-5 लोक तरी क्षेत्रामध्ये ठेवावे लागतील. ते काही मजुरीले परवडत नाही. बुजगावणं उभं करणं, ड्रम वाजवणं, मग ड्रम वाजवायलाही माणूस लागेल. मग ह्याच्यासाठी आज इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत. आम्ही जेव्हा पक्षी निरीक्षणासाठी जातो तर जे इलेक्ट्रॉनिकने आवाज काढलेले, तर असं वाटतं की प्रत्यक्षात जिवंत कोणीतरी शेतावर आहे. मग आमचा एक शेतकरी मित्र काय म्हणाला की भाऊ त्यातले सवय उजास आवाजाची तर मग इलेक्ट्रॉनिक त्यासाठीच आहे की 10-12 जर वेगवेगळे आवाज आपण त्याच्यात टाकले आणि ते बदलत राहिले तर पक्ष्यांना त्याची सवय होणार नाही आणि आपल्याला अनेक आवाज टाकता येतील ना की ज्याच्यामुळे पक्ष्यांना सहजी त्याची नक्कल करणार नाही आणि ते हसतील आणि पळायला मदत होईल. नंतर परावर्तित रिबीन आहे की जी रिफ्लेक्टेड रिबीन लावली की त्याला ते घाबरतात आणि पळावतात. अनेक पेपर प्लेट्स वापरता येतात त्याच्यात. बघा मी ते चित्रात दिलेलं आहे की त्या जर पेपर प्लेट्स लावल्या परावर्तित होणाऱ्या, रिफ्लेक्ट होणाऱ्या, तर त्यालाही घाबरून त्या पक्षी पळून जातात. आणि म्हणून उलट आपलं सांगणं आहे शेतकरी मित्रांना की आणि जे पक्षी मित्र आहेत किंवा आता तापी सारख्या ज्या संस्था आहेत संवर्धनाच्या, यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, शेतकरी हा आपला शेतकरी जसा आपला मित्र आहे तसं पक्षी सुद्धा आपला मित्र आहे. तर मग आता शेताकडे आकृष्ट करणाऱ्या कोणत्या पद्धती आहेत, तर बांधावर वृक्ष लागवड केल्यास वेगाने वारा थांबतो आणि आपोआप ती मदत होते, बाष्पीभवन कमी होण्यास मदत होतं आणि पक्ष्यांना बसण्यासाठी सावली मिळते. बघा हा थिअरी फायदा. तर पक्ष्यांना आकृष्ट कोण करतं, तर बोर, साधी बाबूळ, रामकाठी, तरवड, कडुलिंब यासारखी झाडं शेती परिसरात लावणं आवश्यक आहे, उपयुक्त आहे. लोकर, सुतळी असं जे काही आहे त्याचं दोरीला बांधून ते जर टांगलंय तर मग ती लोकर मधले धागे काढतात आणि ते घरटं बांधण्यासाठी घेऊन जातात आणि ऑटोमॅटिक त्यामुळे ते शेतामध्ये येतात. कृत्रिम गर्दी 2 मीटर पेक्षा जास्त उंचीवर बांधावीत, त्याच्यामुळे पक्षी तिथे घरट्यासाठी येतात. वाळलेल्या झाडावर छिद्र पाडण्यासाठी म्हणून सुतार पक्षी आकर्षित होतात. नंतर पक्ष्यांना बसण्यासाठी थांबे तयार करता येतील. कोतवाल सारखे पक्षी बसतात आणि खोडकिडे, पानं जी गुंडाळतात ज्या आळ्या असतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. नाक डोळ्यांसारखे जे कीटक असतात त्या किड्यावरती ते घुबड, उंदरांवर नियंत्रण ठेवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पक्षी व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावं लागेल. आता एक आपण दुसरं स्लाइड बघणार आहोत. पक्ष्यांना शेताकडे आकृष्ट कसं करायचं, अट्रॅक्ट कसं करायचं. बघा तुम्हाला इथे मी ती पाण्याची बाटली दाखवलेली आहे बांधलेली, तर ती नीट बघा. पेरणी करताना मका, सूर्यफुलाचे काही दाणे मिसळून पेरावेत. म्हणजे मका आणि सूर्यफूल म्हणजे तृण आणि कडधान्य असं पेरणी केली तर, आणि एक मागे पुढे त्यांचं पीक येण्याची वेळ आहे, त्यामुळे पक्षी झाडावर बसतात त्या सूर्यफुलावर आणि कीड खातात, त्यामुळे मक्याचं सुद्धा रक्षण होतं आणि आळीपासनं की जी मक्याचं पीक आळ्या खाऊन टाकतात त्याच्यापासनं किंवा कणसं खातात त्याच्यापासून रक्षण होतं. ताजं पाणी भरून ठेवावं, हे बघा या चित्रात दाखवलेलं आहे. पक्ष्यांना दिसेल एवढ्या उंचीवर भात ठेवावा, काही खाणं ठेवावं, त्यामुळे तिथे पक्षी येतात आणि ऑटोमॅटिक जे पिकावर कीड असते ती सुद्धा ते खाऊन जातात. वेगवेगळे अँटीना त्याच्यात उभे करता येतात.
पक्षांना आणि कृषी परिसंस्थेला काय काय धोके आहेत, त्यामुळे हे लक्षात आहे की जेव्हा आपण म्हणतो की पक्षाचं महत्व आहे, तर कुठले धोके आहेत. तर बांधावरील झाडांची कटाई, जे मी तुम्हाला न्यूझीलंडचं उदाहरण दिलं, किंवा आता सुद्धा आपलं मार्जिनल क्षेत्र असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलींच्या लग्नासाठी बांधावरची झाडं 2, 4, 5 हजाराला विकण्याची पद्धत आहे आपल्यात. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे आपोआप. मग एकंदर राष्ट्रीय कृषी धोरणापर्यंत ती गोष्ट जाते की कर्ज योजना सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे, की जे पैशासाठी झाड तोडणार नाहीत. नंतर मी तुम्हाला मगाशी सांगितल्यामुळे बांधावर विषारी धान्य ठेवणं, रासायनिक खतांचा वापर, विषारी जंतुनाशकांचा फवारणी, शेकडो हेक्टर एकसुरी पिकांची जी लागवड होते ती, व्यापारी पिकांमध्ये वाढ, शेतीचा अकृषक वापर, वीट भट्ट्या बांधणे आणि वेगवेगळे परदेशी तण हे बियाणांबरोबर जे येते ते, वनस्पती वृक्ष यांचं जे अतिक्रमण आहे, ही सर्व पक्षी आणि कृषी परिसंस्थेचे धोके आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता साधारणतः 1960 नंतर जे अमेरिकन धान्य आलं त्याच्यामध्ये परदेशी तण, वनस्पती, वृक्ष यांचं अतिक्रमण वाढलं आणि ते हटवण्याची गरज आहे. त्याच्यात काय येतं, वनतणे, रानमारी, टणटणी, त्याला घाणेरी म्हणतात, उंदीरमारी, कुबाबूळ, कॉस्मॉस, सोनकुसम, कनगोल आणि लाजाळू, किंवा जलतणांमध्ये जलपर्णी, पिवळा धोत्रा, जलकुंभी, बेशरम. आता या बेशरम पासून कोळसा सुद्धा तयार करता येतो. शेततणांमध्ये धनुरा, गाजर, चटक चांदणी, हरळी, लावाळी, ओसाडी असे सगळे प्रकार भारतात नव्हते, ते या परदेशी बियाणांबरोबर आलेले. मग आता पक्ष्यांसाठी उपयुक्त झाडांची लागवड कुठली केली पाहिजे बांधाला आणि परिसरात, तर अर्जुन, कदंब, मोह, काटेसवार. म्हणजे का, ते सरळ वाढतात आणि फार मोठी छाया देत नाही. म्हणजे बघा की आंब्याचं झाड असेल किंवा कडुनिंबाचं झाड असेल, तर ते वाढले की मोठ्या क्षेत्रात, म्हणजे बिगा बिगा जमीन याच्यावरती सावली पडते आणि त्याच्यामुळे तिथे पीक येत नाही, आणि म्हणून मग शेतकरी नाराज असतो. म्हणून याच्यासाठी अर्जुन, कदंब, मोह, की ज्याचा पसारा फार मोठा नाही, सावली मोठी पडत नाही, आणि पक्ष्यांना मात्र ती झाडं उपयुक्त ठरतात, किंवा मी सांगितल्याप्रमाणे वारा प्रतिबंध करतात, बाष्पीभवनची गती कमी करतात, आणि त्याच्या दृष्टीने अमलतास, नागचाफा, सोनचाफा, गुंज, जांभूळ, तामण अशी पक्ष्यांच्या दृष्टीने आणि शेताच्या दृष्टीने उपयुक्त अशी झाडं ही लावण्यासाठी आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे. कृषी परिसंस्था पक्षी व जैवविविधता अबाधित राहण्यासाठी मग काय करायला पाहिजे, तर रासायनिक शेती नाकारून पुनरुत्पादक शेतीचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. आणि त्या दृष्टीचा हा जो चार्ट आहे आपण बघा, की पाणी, जमीन, जैवभार याचं व्यवस्थापन, समान म्हणजे समन्यायी पाणी वाटप, की आज जे आपण पाणी वाटप करतो, की एकदा का त्या याच्यातनं पाणी आलं इरिगेशन मधनं, की जो तगडा शेतकरी येतो ते पाणी वापरून घेतो, आणि सामान्य शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, किंवा ऊस किंवा द्राक्षासारखी बागायतदार ते पाणी अडवून घेतात, आणि ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य अशांना पाणी मिळत नाही. तर पाटाचं पाणी आणि भूजल याचं शास्त्रीय व्यवस्थापन, म्हणजे उदाहरणार्थ भारताला डाळीची गरज आहे का द्राक्षाची गरज आहे, भारत म्हणजे उदाहरणार्थ आम्ही मागे शेती परिषद घेतली होती, तेव्हा सांगितलं होतं की खानदेशाचं मूळ पीक केळं नाही, हे उष्ण आणि दमट हवामानातलं पीक आहे, म्हणजे केरळ, कोकण इथलं. मग आपण काय केलं, तर उष्णता आहे आपल्याकडे, दमट पाणी आणण्यासाठी
24 तास पाणी. म्हणून बघा ना, तो केळीचा पीक वाला शेतकरी आळशी असतो. बटन लावून दिलं की दिवसभर शेतामध्ये पाणी सुरू राहतं, कारण बेहिशोब पाणी सोडायचं असतं आणि त्याच्यामुळे दमटपणा तयार होतो. कशासाठी हे बेहिशोबी पाणी? आणि त्याच्यामुळे आपण जर रावेर, सावदा, फैजपूर या भागाकडे गेलात तर आता 200-250 फुटापर्यंत पाणी खोल गेलेलं आहे आणि आता घातक रसायनं सुद्धा लागायला लागली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल की रावेर यावल तालुक्यामधलं पिकाचं प्रमाण केळीच्या कमी कमी होत चाललंय. त्यामुळे सेंद्रिय शेती, शाश्वत शेतीचा शोध घ्यावा लागेल, वनशेतीकडे वळावं लागेल, वैविध्य प्रदेशनिष्ठ झाडं. आणि मी प्रदेशनिष्ठ म्हणतोय, हे भारतीय स्वदेशी विषय नाही. मग कितीतरी चिंच सुद्धा आपली नाहीये किंवा आंबा सुद्धा आपला नाहीये. त्याच्यामुळे आपल्या इथे रुळलेली झाडं ही सुद्धा काही आपली शत्रू नाहीये. पुनरुत्पादक सेंद्रिय शेती याचा आपल्याला विचार करावा लागेल, कारण शेतीचं आरोग्यदायी कार्य पुनरुत्पादक सेंद्रिय शेतीच करू शकते. त्यामुळे ही जे सेंद्रिय शेतीचं आरोग्यदायी कार्य काय आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्र पक्षी, कीटक, तणांचं ती रक्षण करते, निरोगी पशुधन निर्माण होतं, प्राण्यांचं ना सुयोग्य निवारा मिळतो, बांधावरील वृक्ष वेलीचं जतन करणं, जैवविविधतेचं संवर्धन करणं, निरोगी परिसंस्था राखणं, हवामान तापमानाची निरोगी स्थिती ठेवण्यास त्याच्यामुळे एकंदर मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला पुनरुत्पादक सेंद्रिय शेतीचं आरोग्यदायी कार्य हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. त्यासाठी फुलपाखरं, मधमाशा, गांडूळ, पक्षी, विविध प्राणी, मुंगसासारखे, म्हणजे ते सापावर नियंत्रण ठेवतात. आता तुम्ही बघा शेती जेव्हा नांगरतात त्या गाई बगळ्याच्या थवेच्या थवे आम्ही पाहिलेले, त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलंय. हे उपयुक्त आहे ना. नांगरणी केल्याबरोबर जमिनीतनं जे लाखो कीड बाहेर आलेली असते ती खाण्याचं काम गाय बगळे, तुमच्या मैना या करत असतात. आणि त्याच्यामुळे पुनरुत्पादक शेतीमध्ये फुलपाखरं, मधमाशा, कीटक, गांडूळ, साप, कारण साप सुद्धा हा बघितला आपण उंदरांनी किती नुकसान केलेलं आहे शेतीचं. तर जसं घुबड वेगवेगळ्या जातीचे महत्वाचे आहेत तसं साप सुद्धा महत्वाचा आहे. पण बघा ही चेन कशी आहे की साप सुद्धा शेतकऱ्याला त्रासदायक ठरू शकतात. तर अशा वेळेस आपल्याला मुंगसाची सुद्धा गरज आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर कृषी परिसंस्था अबाधित ठेवायची असेल तर पक्षी हे आपले मित्र आहेत, शत्रू नाहीत. आणि चीनचा आणि न्यूझीलंडचे अनुभव सुद्धा आपण लक्षात घेतलेले आहेत. तेव्हा रोल अँड फंक्शन्स ऑफ बर्ड्स इन इकोसिस्टम हे आपल्याला लक्षात आलं असेल तर त्या दृष्टीने आपण संवर्धन करूया. त्याच्यासाठी सेंद्रिय शेतीचा मार्गही अवलंबूया आणि याच्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल आपले आभार. काही कोणाला प्रश्न असतील तर आपण विचारू शकताय. त्या स्लाइड्स समाप्त झालेल्या. धन्यवाद सर. खूप सारं तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घातली. सर तुम्ही जे सांगितलं की एक चिमणी 220 वेळा कमीत कमी येते, तर ते किती सेकंदात तिच्या घरट्यात परत येतं? किती अंतरावर गेले त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर चांगली कृषी परिसंस्था तयार झाली तर ती एक 4-5 मिनिटात सुद्धा येऊ शकेल ना. पण एकंदर आता सध्या काय झालेलं आहे की सगळीकडे वृक्षतोड, त्यांना उपयुक्त अशा वेलींची तोड आणि शेतांमधनं कुठल्याही तऱ्हेची फारसं पीक नसतं आणि त्याच्यामुळे त्यांना जरा वेळ लागतो. म्हणजे आता आम्ही बघितलं की काड्या गोळा करायला सुद्धा त्यांना साधारणतः 5-10 मिनिटं तरी अवधी लागतो यायला. तर अजून जे तुम्ही सांगितलं जाय बगळे,
हा ते मी खूप वेळेस आमच्या स्वतःच्या शेतात बघितले की हा खूप साऱ्या प्रमाणात ते येत असतात. हो. आणि त्याच्यामुळे ते एस्पेशली जेव्हा नांगरणी सुरू असते तेव्हा त्यांचं काम फार मोठं असतं. हॅलो. हा सर, बोला बोला. हा. आणि त्याच्यातनं म्हणजे पेरणीपूर्व हजारो किडे ते खाऊन गेलेले असतात आणि त्याच्यामुळे आपली पेरणी सुरक्षित होते. नाही तर या अळ्या बियांनाच खाऊन जातील ना. आणि त्याच्यामुळे बियांचं जे रक्षण होतं तर ते गाय बगळ्यासारखे जे पक्षी नांगरटीच्या वेळेस आलेले असतात, मैना आलेले असतात, काय नीलपंखासारखे पक्षी तिथे तारेवर झाडावर बसून वेगवेगळे अळ्या खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळे पेरणीपासूनच पूर्व ही सगळी कीटकनाशकांची सुरुवात झालेली असते. नक्कीच खूप सुंदर. मी प्रणाली मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी बोलावं. प्रणाली राऊत मॅडम. काय बोलायचंय म्हणजे गाडगीळ सरांना ओळखते आणि त्यांचं पक्षांबद्दलची माहिती जी आहे ती खरोखर म्हणजे आता सगळ्या समाजापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. ते इतकी मेहनत घेत आहेत आणि खूप मोलाची माहिती दिली गेली. त्यांनी हवामान बदल आणि तापमान वाढीचा पण आता होणारा शेतीवरचा परिणाम आपण पाहतोय. पण आता शेती होणारच नाही याकडेच आपण सगळेजण चाललोय. तर याचं प्रबोधन सुद्धा होणं फार गरजेचं आहे. गाडगीळ सरांचं खूप कौतुक आणि आज या निमित्ताने त्यांना मी इथे ऐकलं. धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद प्रणाली मॅडम. उमेश इंगळे सर, करंगे सर. हा सर, छान झालं एकदम. मी हॅलो. पण पक्षी निरीक्षण करतो आणि अभ्यास चालू आहे. पक्ष्यांचं जीवनात खूप महत्व आहे कृषी परिसंस्थेमध्येही. हॅलो. हा बोला. सर, अप्रतिम अशी माहिती आपण सादर केली. डॉक्टर बोलतायत का आता? करंगे सर बोलतोय सर. हा. खूप छान माहिती दिली सर. पण धन्यवाद. सर असं एक रिसर्च होत नाही का हा. की काय? पहिल्यांदा जे काही अगोदर उत्पन्न शेतकरी घेत होता हा तर हा त्यावेळेला एवढी कीटक पडत नव्हते, हा एवढं नुकसान होत नव्हतं. आता उदाहरणार्थ जर कांदे लावले आमच्या परिसरात मध्ये मी पाहतो, हा. कांदे लावल्यानंतर त्याचं रोप टाकल्यापासून तर त्याला काढण्यापर्यंत स्प्रे मारला जातो. म्हणजे याच्यात कांद्याचं जे काही उत्पन्न आहे हे सगळं स्प्रेवर अवलंबून होऊन गेलं. हो बरोबर आहे ना. आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे सगळं आईच्या दुधात सुद्धा हे विषबाधा घुसलेली आहे आणि आपलं लहान मूल सुद्धा सुटलेलं नाही आहे त्या विषाच्या चक्रात. कारण त्याला जड मी पाहतो की कोराझन सारखं, डिलिकेट सारखे जे काही स्प्रे असतात हे एकदम घातक येते, आणि आंतरप्रवाही आणि हे मारले जातात सर. हो, तर याच्यासाठी म्हणजे माझं सगळ्या पक्षी प्राणी नदी बचाव सगळ्या मित्रांना सांगणं आहे की याचं पॉलिटिकल इकॉनॉमी. बरेच जण म्हणतात अहो गाडगीळ राजकारणाचा काय संबंध आहे. तर उदाहरणार्थ युरोपमध्ये ज्या कीटकनाशकांवर बंदी आहे काय हो. अशी कीटकनाशकं त्याच कंपन्या आशियाई देशात विकतात. कारण आपलं राजकीय धोरण हे सक्षम नाहीये. बरोबर आहे. ते आपल्याला दम देतात की तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे एशिया आणि भारत हे डम्पिंग ग्राउंड झालंय. हे तिथले कारखानदार जेव्हा सांगतात की मग आम्ही तोट्यात जाऊ, अरे कशाला तोट्यात जातो, फक्त युरोपमध्ये आणि अमेरिकेत नाही उत्पादन करायचं, या तिसऱ्या जगात विकून टाका तुम्हाला. कारण काय की आपण जागृत नाही आहोत आणि आपली जी राजकीय धोरणं आहेत म्हणूनच आपण प्रेशर आणायचंय की राजकीय धोरणं, आर्थिक धोरणं पर्यावरण पूरक करायचं. नाही तर काय होईल की आपण पुरेनी पोरणार. म्हणजे इंगळे सरांनी गाडगीळ सरांनी नुसतं लोकजागृती करायची आणि मात्र सगळं प्रदूषणकारी व्यवहार चालू राहतील तर ते चालणार नाही ना. बरोबर आहे.
त्याच्यामुळे अनेक जण माझ्यावर नाराज होतात की तुम्ही राजकारण का मध्ये आणतात. तर त्याच्यासाठी एक आम्ही पुस्तिका सुद्धा तयार केली आहे की निसर्ग आणि माणूस यांच्या समतोलावर आधारित विकास नीती. ती जर विकास नीती आपण ठरवली नाही, आज तुम्ही म्हणाल की जर कॉन्क्रीट याच्यावर उपाय नाहीये, पण हाच कन्सर्न आपल्या सर्व शेती, पर्यावरण, पाणी याच्या संबंधित जे काम करणारी माणसं आहेत त्यांनी एकत्रित याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आज जगात फार मोठं याच्यावरती चिंतन सुरू आहे की नवा पर्याय आपल्याला उभा करता येईल का निसर्ग आणि माणूस समतोलावर आधारित. बरोबर आहे. आज काय होतंय, गांधीजी सांगतात तसं की निसर्ग मर्यादित आहे आणि वापर मोठा होतोय, पण निसर्गाकडनं घेतलेलं परत निसर्गाला परत दिलं जात नाहीये. बरोबर आहे. तर मग अशी उत्पादन व्यवस्था पाहिजे की निसर्गाकडनं घेतलेलं परत आपण निसर्गाला देऊ, नाही तर मग उजाड होईल ना सगळा निसर्ग. बरोबर सर. छान मांडणी केली सर आपण विषयाची. मी धन्यवाद. याच्यानंतर तुमच्याशी संवाद साधेलच. नक्की नक्की. हो, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. मी राजेंद्र गाडगीळ सरांचे आमच्या टीम कडून आभार व्यक्त करतो. आणि निलिमा मॅडमचा आताच मेसेज आला की त्यांना टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्या जॉईन नाही होऊ शकणार. तर आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. तापी रिव्हर बेसिन कोर टीमनी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो स्तुत्य आहे. आणि तुम्हाला जर काही यापुढेही सहकार्य लागेल तर मी करायला तयार आहे. चालेल सर, चालेल 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 सर. धन्यवाद सर. नक्की नक्की. धन्यवाद. एक बोलू का थोडस? हा बोला हॅलो. मॅडम, बोला बोला. हा, प्रणाली राऊत मॅडमना काही विचारायचं असेल तर बोलू, सांगा. नाही, आता आपले हे म्हणाले की पूर्वी पण अशी पिकं यायची, पण त्याच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कीटकनाशकं वापरली जात नव्हती. बरोबर आहे मॅडम. तर याला कारण जे हरित क्रांती आणली, आजच्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत ना, त्याला पूर्णतः जबाबदार स्वामीनाथन आहेत, हे मी जबाबदारीने बोलली. कारण इकडे उंच पिकं यायची, डांगी, कोळपी, हे वगैरे माहिती, ती पिकं जुनी होती. अशी पिकं ज्याच्यामध्ये जनावरांच्या सुद्धा खाद्य अन्नाचा त्याच्यामध्ये उपलब्धता होती. यांनी ती पिकं काढून टाकली आणि थायलंड सारख्या ठिकाणची जी म्हणजे बुटक्या जातीची ही पिकं आणली इकडे. ही पिकं आणल्यावरती काय झालं, पिकं भरघोस आली, पण ती उंची कमी असल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा अभाव व्हायला लागला. आणि ही पिकं जी इथे आहेत, तिकडची पिकं असल्यामुळे इकडच्या कीटकनाशकांना मात्र तोंड देऊ शकली नाहीत. म्हणून या लोकांनी मग त्याच्यावरती कीटकनाशक आणली. इकडचे कीटकनाशक मारल्यानंतर कीटक संपत गेले, पण ती त्याच्यानंतर तण वाढायला लागले. तण वाढलं म्हणून तण कमी करण्यासाठी तणनाशक आणली. तण वाढल्यानंतर त्याची काय वारंवार त्यानंतर शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत गेलं, त्यानंतर धरणं मोठ्या प्रमाणावरती आली. ती काही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नव्हतीच, तर औद्योगिकरण आणि शहरीकरण या 2 गोष्टींसाठी होती. शेतकऱ्यांना उगाचच गाजर दाखवलं गेलं की तू देशाचा पोशिंदा वगैरे वगैरे वगैरे, आणि तोही त्या ह्याच्यात उत्पादन मिळतंय म्हणून तो पण त्या कक्षेत आला. परिणाम काय झाला की बारमाही शेतीमध्ये इतक्या रसायनांचा मारा व्हायला लागल्यावरती शारपड जमीन होत गेली. ती नांगराला दाद देईना, अशा वेळी त्याला ट्रॅक्टर आणावं लागलं. त्या ट्रॅक्टरचा खर्च, उत्पादन तितकं मोठ्या प्रमाणात नसताना उत्पादन खर्च मात्र वाढत गेला. त्याच्यामध्ये पेट्रोल आलं, त्याच्यावर दुरुस्तीचे खर्च येत गेले. मग ते खर्च भागवण्यासाठी तो काय केला, शेती बांधावरची जी झाडं होती ना, ती पण विकण्यासाठी काढली.
आता त्याच्यावर जे पक्षी येणारे होते, सगळं जे काही होतं ते चक्र मोडलं, पक्षी तिथे येईनासे झाले, कीटक वाढत गेले आणि परिणाम काय झाला, की मग आता तर उत्पादन होतच नाहीये. म्हणजे उत्पादन खर्च मोठा आणि उत्पादन नाही. अशा वेळेला तो काय केला, कर्जाच्या विळख्यात अडकला. कर्जाच्या विळख्यात अडकून सुद्धा उत्पादन दरवर्षी पुढचं येणारं मात्र व्याज भरता भरता तो इतका कंबरडं मोडलं, की उत्पादन शून्य आणि उत्पन्नाचा खर्च मात्र डोलारा इतका झाला, की तो आत्महत्येचं सत्र सुरू झालं. आणि हे आत्महत्येचं सत्र हरित क्रांतीच्या ह्याच्यापासून सुरू झालं. कीटकनाशकं मोठ्या प्रमाणावर गेली आणि त्यामुळे पक्षी सुद्धा संपले. इथे उंबरगावला एक सावे म्हणून आहेत आपले, त्यांनी नैसर्गिक पद्धतीची शेती केली. त्यांच्या शेतामध्ये उत्पादन नैसर्गिक म्हणजे देशातलं सर्वोत्कृष्ट उत्पादन आणि सर्वात जास्त उत्पादन करणारे. पण स्वामीनाथन सगळ्यांना माहित, पण भास्कर सावे कोणाला माहित नाही. हे नैसर्गिक शेती करून हे करतायत ते. ती गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर उंबरगावला आहे. त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती येतं. म्हणजे एका नारळाच्या झाडाला 400, 500, 450 नारळ येतात. इतकं नैसर्गिक पद्धतीने त्यांच्याकडे पक्षी मोठ्या प्रमाणावरती येतात. तर हे चक्र आपण मोडलं, त्याचे हे परिणाम आहेत. म्हणून ही आता कीटकनाशक शेतकऱ्यांना खर्चिक गोष्टी वापरावी लागतात. ऍग्रीकल्चर ऑफ टेस्टामेंट हे पुस्तक आहे ब्रिटिश कृषी तज्ञाचं. त्याने शेती तर खरी ब्रिटिशांनाच मोडायची होती. मी खूप बोलत चालली का, जरा थांबते. नाही मॅडम, ब्रिटिशांनाच मोडायची होती. मॅडम बरोबर ती बोलताय. ब्रिटिश मोडून शोकले. ती हरित क्रांतीच्या नावाने आपले भारतीयांनी ती मोडली. त्याला ब्रिटिशांना शेती इकडची मोडायची होती म्हणून त्यांनी त्या कृषी तज्ञाला भारतात पाठवलं आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचा अभ्यास केला, शेती कशा पद्धतीने गेली. कृषी विद्यापीठ तुमची निर्माण झाली या देशात. त्याच्या आधी या देशामध्ये 2 लाख जाती केवळ भाताच्या होत्या. विचार करा, म्हणजे भारतीय शेतकरी उगाच गांधीजी म्हणाले नाहीत की ते संशोधक आहेत किंवा वैज्ञानिक आहेत. शेतकऱ्यांनी निर्माण केल्या होत्या जाती. कुठली विद्यापीठं नव्हती तेव्हा. तर ह्या जाती संपल्या तेव्हा त्याने 5 वर्ष इथे सर्व्हे केला या भारतीय शेतीचा. त्याला कळलं की भारतीय शेती उत्कृष्ट शेती आहे. जी भारतीय संस्कृती अभ्यास सुरू राहिली, याला शेती साधेपणाने आणि विविधतेने केली गेली आणि पाण्याचं कसं नियोजन केलं गेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात त्यांनी अभ्यासल्या. तेव्हा तो म्हणाला की भारतीय शेतकरी माझे गुरु आहेत. तेव्हा भारतीय शेतकऱ्यांना जेव्हा विचारलं ना, तर ते म्हणाले नाही, निसर्ग आमचा गुरु आहे. ते ही प्रथा, ही त्यांना मोडण्याची ही होती, तीच भारतीय कृषी तज्ञ, ज्याने कधी शेतीत हात घातला नाही, ज्याने कधी मातीत हात घातला नाही, तो तज्ञ म्हणून या देशात पुढे उभा केला आणि ही भारतीय शेतकऱ्यांची वाट लावण्याचं काम सुंदरपणे केलं गेलं. ते ही आता जी आत्महत्याचं सत्र आहे आणि आता तर हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे जे काही अन्न उत्पादन होणारच नाही, याच्यात तर एकंदरीत मानवजातीचीच आत्महत्येकडे वाटचाल सुरू झाली. ही स्थिती निर्माण झाली आहे. तर आपल्याला थोड्यात गोष्टींमध्ये नाही, आपल्याला एकंदरीतच सम्यक आकलनाने आता लोकांपुढे जाण्याची गरज आहे, असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद प्रणाली मॅडम. खरोखर या वेबिनार मध्ये प्रत्येक वेळेस नवीन संवाद घडत असतो आणि नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतात. मी पुनश्च एकदा राजेंद्र गाडगीळ सर चे आभार व्यक्त करतो. आपण पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूया. तोपर्यंत सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? हा, नाही, धन्यवाद. ही प्रणालीताईंनी सुद्धा खूप छान सांगितलं. तर आपल्याला असे एकत्रित सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे. माझाही काही वाटा हवा असेल तर मी नक्की सहभाग घेऊ शकतो. धन्यवाद. आपण हा जो कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल आपले आणि सर्व श्रोत्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद सर.